स्थितहील पंडावरे जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा हो रे विधाता। त्याला काय सांगणार म्हणजे 15-20 वर्ष झाली लढतायत आणि त्यांना नेहमी डावलण्यात येते। आता मी स्वतःच त्यांना म्हटलं की तुम्ही अपक्ष का होईना पण लढायचं आणि जिंकायचं पण त्यासाठी म्हणजे मी पण प्रयत्न करते। मला फक्त उशीर झाला यायला इकडे पण जिंकूनच आणायचे त्यांना यावेळेस। सगळ्यांचा रिस्पॉन्स आहे चांगला आणि सगळ्यांना सांगितलंय नाही का असं त्या सगळ्यांना माहिती आहे यांनी किती संघर्ष केला आणि किती काय केले ते त्यामुळे लोक आतून काम करणार आहेत आणि विजय करणार आहेत। पर्यटन विकास आणि औद्योगिकीकरणासाठी साहेबांचा मोठा योगदान आहे त्यामुळे महिलांनी पण पूर्ण विचार करून त्यांना मतदान करावे। कोविडमध्ये पप्पा तर इथेच पूर्ण वेळ त्यांचा इथेच होता। त्यांनी स्वतः सगळं बनवून लोकांसाठी किट वाटप केले आणि सगळ्यांना मदत केली। गावोगावी जाऊन किट वाटप स्वतःची काळजी न करता त्यांनी म्हणजे सगळ्यांसाठी मदत केली। सगळ्यांनी आणि पूर्ण खंडाळा वाई महाबळेश्वर सगळ्यांनी सत्याची साथ द्यावी एवढंच मी सांगेल। आणि ते आपल्या सगळ्यांसाठी सर्वसामान्यासाठी लढतात तर सगळ्या जनतेने त्यांचा सपोर्ट द्यावा आणि त्यांच्याबरोबर उभं राहावं। त्यांचं जिद्द चांगल्यासाठी असते की समाजासाठी आपण काहीतरी चांगलं करावं। तो आम्ही त्यांच्याबरोबर आहे आणि सगळ्यांनी त्यांच्याबरोबर राहावं। आज आम्ही महाबळेश्वर पासून सुरुवात केली आहे प्रचारासाठी आणि आज आम्ही गणेशनगर हाऊसिंग सोसायटी इथपासून चालू केले। सगळी घरोघरी आम्ही पोचतो आणि साहेबांसाठी आम्ही साहेबांचा आम्ही प्रचार करतोय की तुम्ही मतदानासाठी तुम्ही यावे। 20 तारखेला आपलं मतदान आहे आणि महाबळेश्वर हे माझं गाव असल्यामुळे बरेचसे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत आहेत की ते साहेबांना मदत करतील। अग्रेसिव्ह म्हणायला गेलं तर राजकारण हे माझ्यासाठी काही नवीन नाही आहे। लहानापासून मी राजकारणात आहे आणि तेच ॲग्रेसिव्हनेस मी आज माझ्या सासऱ्यांसाठी दाखवते आहे आणि लोक त्यासाठी मला सपोर्टही करतायत, ॲक्सेप्ट करतायत ह्या गोष्टींसाठी आणि आम्हाला त्या वेनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्सही भेटत आहे। सो महाबळेश्वर काय कुठे जात नाही, साहेबांसाठी महाबळेश्वर नेहमी उभे राहील। वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये खरं तर अटीतटीची लढत होणार आहे आणि अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांचा प्रचार यंत्रणा प्रत्येक तालुक्यामध्ये चालू आहे। मात्र खरं तर संपूर्ण कुटुंब या ठिकाणी त्यांचं प्रचारामध्ये उतरलंय। काही नातवंड मला दिसत आहेत। दीदी नाव काय तुझं? माझं नाव अनाया सपकाळ। बर, तू आज इकडे कशासाठी आलेस? वोटिंग करायला का मागायला? मागायला कोणासाठी? आजोबा काय सांगशील तू लोकांना? काय सांगतेस आता तू? किटली। बर, काय सांगतेस? काय तू लोकांना? किटली हॅपी दिवाळी पुरुषोत्तम जाधव। बर, वोट द्या। तुझं नाव काय? तू कुठून आलायस? मी मुंबईचा आहे आणि मी अनसकपाल आहे। बर, नानाच्या प्रचारासाठी मी इथे आलोय। बर बर बर। महाबळेश्वर मध्ये कसं वाटतंय? थंड हवेचं ठिकाण छान वाटतंय। तू कुठं गेलास आता? आता गोवा गेलेलो। बर, नाही आता कुठं फिरलास तू? आता शिरवळ, आता खंडाळा। कुठं किती आता घरोघरी गेलास का? हा। कसं काय सांगितलंस तू? किटलीला मदत करा। अच्छा, मत द्या। खरं तर पुरुषोत्तम जाधव साहेबांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते संपूर्ण कुटुंब या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये प्रचारामध्ये उतरलं दिसतंय। विका भोसले, महाराष्ट्र लाईव्ह, महाबळेश्वर।